महाराष्ट्रात ओला दुष्काळ यावरून आता वातावरण तापलंय। हेक्टरी 50,000ची मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, तर हेक्टरी 70,000 रुपयांची मदत द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं, त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। जनता संकटात आहे, खड्ड्यात घाला तुमच्या सौन्या, पण त्यांना पहिले मदत द्या। मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे। मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, त्याशिवाय माघार नाही। हे काम करायचंय दिवाळीच्या आत। सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय। दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करायचा। 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची, कॅश। शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही, कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकऱ्याचे कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे। जे काही पावसाने थैमान घातलं आणि शेतकऱ्यांचे अनेकांचे पिकं उद्ध्वस्त केली, शेती उद्ध्वस्त केली, खरडून जमिनी गेल्या, फुटतूट झाली, प्रचंड नुकसान झालं, काही जीवितहानी झाली, काही मनुष्यहानी झाली, असे सगळ्या गोष्टी घडल्या। त्याच्यातनं पुन्हा शेतकऱ्याला सावरण्याचा सर्वतोपरी काम राज्य सरकारच्या स्तरावर चाललेलं आहे। आम्हाला दिवाळीच्या आत त्यांना आर्थिक मदत पोहोचवायची आहे। पंचनामे वॉर फुटिंगवर करण्याच्या सूचना आम्ही दिल्या।